अमरावती जिल्ह्यात तब्बल 10 दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर झालेल्या हलक्या सरींमुळे खरीप हंगामाला काहीसा दिलासा मिळालाय। जिल्ह्यात अद्याप 35.5% पावसाची तूट असली तरी या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळण्याची शक्यता आहे। 10 दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे अमरावती जिल्ह्यातील खरीप पिके संकटात सापडली होती। उशिरा झालेल्या पेरण्या आणि त्यानंतरच्या दीर्घ खंडामुळे कोवळी पिके सुकण्याच्या मार्गावर असताना गेल्या 2-3 दिवसातील हलक्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून त्यानंतर 4 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे। या पावसामुळे सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्रावरील रखडलेल्या पेरण्या पूर्ण होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा आहे। जिल्ह्यात 19 जुलैपर्यंत सरासरी 315.7 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ 203.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यात 35.5% पावसाची तूट कायम आहे। सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे ही तूट काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान भातकुली, अचलपूर, चिखलदरा, अमरावती आणि धामणगाव रेल्वे तालुक्यांमध्ये पावसाची कमतरता अधिक जाणवत आहे। त्यातच बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च सहन करावा लागला आहे। तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप पिकांची वाढ सुधारेल, मात्र पावसाची अनिश्चितता कायम राहिल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे।